आणि जेथे हरीचे दास जन्म घेती, श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचं हे प्रमाण आहे की महाराज म्हणतात जी भूमी पुण्यवान आहे, ज्या भूमीमध्ये चांगले पुत्र जन्माला येतात, शूरवीर जन्माला येतात, अगदी ही भूमी संतांची आहे आणि हीच भूमी शूरवीरांची आहे. आणि म्हणून आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी जमलेले आहात. आता जास्त वेळ काही मी बोलणार नाही, कारण आता बोलायचं काही शिल्लक राहिलेलं नाही. आमचे पत्रकार साहेबांनी सर्व आपल्याला सूचित केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये मी वयाने लहान आहे, त्याच्यामुळे कमीच बोललं पाहिजे. नाना आहेत, आमचे सुशेन महाराज आहेत, आमच्या आईसाहेब आहेत. कारण आयुष्यात बालपण हे एकदाच येत असतं आणि जर तुम्हाला पुन्हा आयुष्यात बालपण भोगायचं असेल, लहानपणाचा आनंद भोगायचा असेल, तर तुम्हाला शिक्षक व्हावं लागेल. जर शिक्षक झाला तर पुन्हा परत परत लहानपण अनुभवायला मिळतं. तसं अगदी आई वडिलांच्या नंतर मायेनं या ठिकाणी जीवन कसं घडवायचं हे शिकवणारी सगळी शिक्षक मंडळी या ठिकाणी आहे. खऱ्या अर्थाने त्यांचे कौतुक करण्याजोग आहे. आणि बऱ्याच गोष्टी काही इथं आल्यानंतर विशेष वाटल्या की बऱ्याच इथे शिक्षकांचीच मुलं या शाळेमध्ये शिकायला आहेत. बऱ्याचदा असं होतं की आपण इथे आणि आपली मुलं आणखी कुठेतरी चांगल्या शाळेत असतात, पण जेव्हा आपली मुलं इथं असतात तेव्हा आपण अतिशय काळजीने या ठिकाणी काम करत असतो. आणि म्हणून या लोकशक्ती माध्यमिक विद्यालयाचा हा गौरव असाच वाढत जावो. आणि सगळ्या त्यात एक विशेष आहे की बरेच नंबर मुलींचेच होते, सगळे डान्स मुलींचेच होते. आमच्या पोरांना फक्त बाकीचं काही जमत नाही असं वाटतंय, त्यांना काही त्याच्यात भाग घ्यायची इच्छाच होत नाही. आणि त्यातले त्यात आमचे महाराज आता कशातच दिसणार मला. आम्ही नुसत्या ट्रॉफ्या देऊ देऊच बेजार. आता येतील आमचं कोणीतरी, मग येतील आमचं कोणीतरी. उभ्या गादावाला एक बी आला नाही. शेवटी 11 वाजले. पण तुम्ही सर हे औषधाला तरी एखादा काढायला पाहिजे होता, आम्हाला बी जरा बरं वाटलं असतं. 4-5 जण महाराजांपैकी एखाद्याचा बी आला असता तरी बरं वाटलं असतं. पण काही हरकत नाही, ते पालकांपासून दूर असतात. आम्ही त्यांना अशा संगीतामध्ये कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला साहित्य सगळ्यांना पुरवू शकत नाहीत. म्हणून या ठिकाणी विशेष योगदान आहे. चांगली चांगली मुलं घडायला लागले. आणि रात्रीच 2 वाजता झोपून पहाटे 7 वाजता सरांनी सांगितलं यावं लागतंय. आणि म्हटलं नाही गेलं तर आपलीही लेकरं आहेत तिथं. जरी मला नसली तरी माझी 12 लेकरं या शाळेमध्ये शिकतात. त्याही लेकरांना असं वाटेल की माझं कोणीच आलं नाही. आणि म्हणून त्या मुलांकरता या सगळ्यांनी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. आमचे निकाळजे सर आहेत, तेही अतिशय व्यवस्थित काळजी घेतात. फक्त मुलांना एवढंच सांगणं आहे, कारण मुली अभ्यास करतात, त्यांचं मन एकाग्र असतं, पण पोरांचं थोडं मन चलबिचलच दिसतंय. अभ्यासात नाही, धिंगाण्यात खेळण्यात त्यांचं मन जास्त असतंय. काळ फार बदललेला आहे. आपल्या आई वडिलांची परिस्थिती, आपल्या घरातला परिवार या सगळ्यांचा विचार करून झपाट्यानं प्रत्येक क्षेत्रामध्ये सध्या स्पर्धा चालू झालेली आहे. काहींना वाटतंय महाराज झालं म्हणजे सोपं काम आहे, त्यांना काही डोक्याला ताण नाही. पण पत्रकार साहेब, आता महाराजांमध्ये सुद्धा स्पर्धा चालू झाली. जो चांगला काम करेल, जो पूर्ण वेळ देईल, त्यालाच या ठिकाणी समाजामध्ये वावरण्याची संधी मिळते. आणि म्हणून आपण सगळ्यांनी, जुना काळ तो सगळा गेला, आता काळ पेनाचा आणि सर्व AI आलेला आहे. आणि म्हणून हळूहळू सांगत होते की बस झालं महाराज, आता तुम्ही उरक्त घ्या. आणि म्हणून आपण सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा. आपल्या आई वडिलांचे स्वप्न पुनश्च एकदा असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे की माझ्या सुद्धा आई वडिलांना घेऊन मी काहीतरी करून इथं आणेल आणि माझ्या समोर त्यांचा सत्कार होईल. कारण जेव्हा त्या हिंगणीचे सत्काराला आले तेव्हा त्याचे पाय कापत होते. का कापत होते तर त्यांना कधी याचा अनुभवच नाही माणसात जायचा. एरवी किती जरी गेलं तरी आज त्यांच्या मनामध्ये एक आनंदाश्रू होते की आज माझ्या मुलामुळे या ठिकाणी सत्कार होतोय. आणि म्हणून पुनश्च एकदा आपण सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. असंच
याही संस्थेला पुढच्या वर्षी आतापर्यंत आमल्याची मुलं नव्हती इकडे, पण या वर्षी आमच्या आमल्याची मुलं भरपूर आलेत. पुढच्या वर्षी आणखी आणण्याचा प्रयत्न करूयात, कारण विद्यार्थी वाढले तर शाळा वाढत असते. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी.